कसं काय वाटायला लागलं? कसं काय बरं? विशेष आहे. अहो ही मला उचलत नव्हती ही. हा मला विशेषच वाटतंय का? किती दिवसाची मोठी झाकल्या जाकतच नव्हते मोठी द्यायच्या, एवढ्याच आशाच जाकत नव्हत्या अजिबात. त्यात मी काय ते म्हणलं दात घासता येत नव्हतं असं दात. आता तुमच्या 1 वर्ष झालं 1 वर्षापासून ताकदच नाही हातात. ताकद नाही. पहिले जेवणाचं तांब्या सुद्धा उचलतो. बरं. डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला? काय सर्वायकल स्पाईन मध्ये प्रॉब्लेम आहे, ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करावं लागेल सांगितलं होतं. नंतर मनगटात इंजेक्शन घेतली. मला पहिल्या स्टार्टला येवता नाही ना, हां हाताला मुंगे यायला लागल्या, हां. त्या अंगठ्याला आणि त्याच्या 2 बोटांना. अंगठ्याला आणि 2 बोटाला मग यायला. म्हटलं मागल्या वर्षी थंडी दिवस होते ना, हां 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 थंडी पिंडीमुळे आले असतील. हां रातच्या झोपीत यायच्या ना, हां हां मग त्या कंटिन्यू राहायला लागल्या. हां. कंटिन्यू राहता राहता फिजिओथेरपिस्टवाल्याकडून ते हे करून घेतलं ना, त्याचं फार काही असं. अगं ते मी आमचे हे आहेत ना, आमचे मित्र आहेत ना, हां हां त्यांनी सांगितलं काल मला भेटले ना ते हॉटेलमध्ये. हां हां मला म्हणजे का असं हे झालंय, हां हां म्हणलं अरे मला असा त्रास होते. हां हां. त्यांनी सांगितलं म्हणजे चला उद्या सकाळी. त्यांनी मला तुमचा व्हिडिओ पाठवला, बघितलं ना मी रात्री. सकाळी याचा निर्णय घेतला आणि मला असं साधी पण वाटलं, मला विश्वास वाटला. आणि ते मला म्हणलं स्नायूमधला जाणकार आहे. काय काय व्हायचं तुम्हाला? खांदी वगैरे लोक होते ना, खांदी जाम व्हायचे का? आणि मान दुखायचे का तुमची? मान दुखायची, हाताच्या मुठी वळत नाही. आता कसं वाटायला लागलं? फ्री झाले असं. ते झालं, आता ऍक्टिव्ह वाटायला लागले एकदम. आता 15 मिनिटांमध्ये फरक पडला का? आता आल्यानंतर ट्रीटमेंट केली ना, मोकळं वाटत. 15 मिनिटच झालं ना? हा, काय का जास्त वेळ नाही झाला. झोपावर पाठीवर झोपावर. असं का? हात जास्त वरती जायला लागले ना? हात जास्त वरती जायला लागले, ताण कमी व्हायला लागला तुम्हाला मागायच्या पेक्षा? मागायच्या पेक्षा कमी प्रमाण झालं. थोडं इथं थोडं. शाचं फ्री झालं का? त्याचं नाही, दोन्हीचं थोडं थोडं एकदम नॉर्मल आता ना? काय सर एकदम फ्रीमध्ये.
थोडं एकदम फ्री. किती मुलं आहेत मामा? 2 मुलं आहेत. शिराले ब्लॉक मी आमचे हे आहेत ना, आमचे मित्र आहेत ना, हा हा त्यांनी सांगितलं काल मला भेटले ना ते हॉटेलमध्ये. हा हा मला म्हणजे का असं हे झालंय हा हा म्हणलं अरे मला असं असं त्रास होते. हा हा त्यांनी सांगितलं म्हणजे चला उद्या सकाळी. त्यांनी मला तुमचा व्हिडिओ पाठवला, बघितलं ना मी रात्री. सकाळी याचा निर्णय घेतला आणि मला असं साधी पण वाटलं, मला विश्वास वाटला साधीपणा. मार्केटिंग मध्ये मला विश्वास नाही ना माझा. बरोबर आहे. कारण का साधेपणात मला विश्वास वाटला. बरोबर आहे. कारण का माणूस आपल्या म्हणलं आपल्यातलं गेलं पाहिजे. आणि ते मला म्हणलं स्नायूमधला जाणकार आहे. आणि मला बी असं म्हणजे एकंदरीत पहिल्या स्टार्टला हे केलं मला जाणवलं मी त्यातलं दर नाही, ते काही असं मोकार नाही. सड एकदम बघा आता हात ऍक्टिव्ह करून कसं काय वाटायला लागलं? भारी वाटायला लागलं. हा कधी दुधा सुद्धा आला नाही जेवले. आता एकदम पंच करता येतो का? नाही का पंच झालं फोटोपर्यंत, फक्त ताकद नाही. ते एक आता बोज तुम्हाला आता वीट उचलले ना तुमचं तुम्हालाच कळत. उचला वरती, घ्या वरती, घ्या वरती, आता घ्या वरती. आम्ही उचलत नव्हता हाताने. विटाचं किती 4-5 किलो वजन असेल का नसेल? 4 तरी किलो असेल का नसेल? हा उचला आता अजून. कस काय वाटायला लागलं? कस काय बरं? आणि तुम्हाला काय सांगितलं होतं? कस काय तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलते? मला विशेषच वाटते. किती किती ठिकाणी गेलते तुम्ही? विशेष मला उचलत नव्हती. काय विशेष असतो? काहीतरी आयडिया आहे. आता किती दिवसांनी तुम्ही वीट उचलली असेल? काहीतरी जादू आहे राव. किती दिवसांनी मोठी झाकली आहे. झाकतच नव्हते मोठे त्यांच्या एवढ्याच आशाच झाकत नव्हते अजिबात. झालं असेल एक 20-25 मिनिटं. तेवढा फरक झाला. हाताचं होत होतं का काहीच?
मगाशी म्हणलं पाणीच प्याता येत नाही, मी काय ते म्हणलं दात घासता येत नव्हतं असं दात. आता शिवसलं ते म्हणलं दात तर विषय राहिला नाही आता. हा काहीतरी तुमच्याकडे जादू काय रे, खरंच जादू खरंच. काय होतं बघा, वेदना असतात ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या बघा, त्याची आम्हाला नसा माहिती येते. कोणती नस कुठं काय त्रास करणारी असती ते ऍक्टिव्ह करतो आम्ही. ऍक्टिव्ह केल्याच्या नंतर रक्तवाहिन्या क्लिअर होतात तुमच्या. क्लिअर झाल्याच्या नंतर त्या नसांमध्ये रक्तवाहिन्या क्लिअर होत जातात आणि रक्तपुरवठा होत. हात निभार झाले ते. हो हो